थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1875 आणि निधन 9 जून 1900। हे भारतातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक नेते होते। त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आणि आदिवासी समाजावरील अन्यायाविरुद्ध लढा दिला। झारखंडमधील मुंडा आदिवासी समुदायाचे नेतृत्व करत त्यांनी सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यांचा जन्म आणि मृत्यू याचा काळ जरी लहान असला तरी त्यांचा प्रभाव आजही समाजमनावर कायम आहे। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील रांची जिल्ह्यातील उलीहातू गावात एका मुंडा आदिवासी कुटुंबात झाला। त्यांचे वडील सुगना मुंडा आणि आई कर्मी हातू यांनी त्यांना पारंपरिक आदिवासी संस्कृतीत वाढवले। बिरसा मुंडा यांनी सुरुवातीला गावातील शाळेत शिक्षण घेतले। नंतर त्यांनी जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश घेतला, जिथे त्यांना ख्रिश्चन धर्माचा परिचय झाला। मात्र त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही आणि आदिवासी संस्कृतीशी निष्ठा ठेवली। 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीने आदिवासी जमिनीवर कब्जा केला होता। जंगल आणि जमिनींचे हक्क हिसकावले गेले आणि आदिवासींना जबरदस्तीने मजुरीसाठी भाग पाडले जात होते। त्यामुळे आदिवासी समुदायात असंतोष वाढला होता। बिरसा मुंडा यांनी 1890च्या दशकात उल गुलान अर्थात महान विद्रोह नावाचा लढा सुरू केला। हा लढा ब्रिटिश राजवट आणि स्थानिक जमीनदारांच्या विरुद्ध होता, ज्यांनी आदिवासींचे शोषण केले। बिरसा यांनी आदिवासींना एकत्र केले आणि त्यांना स्वावलंबी बनण्याचे आव्हान केले। त्यांनी अबुआ दिशोम, अबुआ राज अर्थात आमचा देश आमचं राज्य हा नारा दिला, ज्यामुळे आदिवासींमध्ये स्वाभिमान जागवला गेला। 1895 मध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले। त्यांनी जंगलांमध्ये गुरिल्ला युद्धतंत्र वापरले आणि ब्रिटिश सैन्याला आव्हान दिले। बिरसा यांनी आदिवासी समाजाला एक नवीन धार्मिक ओळख दिली, ज्याला बिरसाईड धर्म म्हणतात। त्यांनी आदिवासींना एकेश्वरवादाचा संदेश दिला आणि त्यांना सिंगबोर्गा अर्थात सूर्यदेव यांची उपासना करण्यास प्रोत्साहित केले। त्यांनी आदिवासी समाजातील अंधश्रद्धा, दारूबंदी आणि सामाजिक कुरातींविरुद्ध आवाज उठवला। त्यांनी आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली। बिरसा यांनी स्त्रियांना सन्मानाने वागवण्याचा आणि त्यांना समाजात समान स्थान देण्याचा पुरस्कार केला। ब्रिटिश सरकारने बिरसा यांना त्यांच्या क्रांतिकारक कार्यामुळे धोकादायक मानले। 1900 मध्ये त्यांना चकमकीनंतर अटक करण्यात आली। 9 जून 1900 रोजी रांचीच्या तुरुंगात त्यांचा संशयास्पद असा मृत्यू झाला। ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू कॉलरामुळे झाल्याचे सांगितले, परंतु आदिवासी समुदायात त्यांना विष देऊन मारल्याची भावना आहे। त्यावेळी ते फक्त 25 वर्षाचे होते। बिरसा मुंडा हे आदिवासी स्वाभिमानाचे प्रतीक बनले। त्यांचा लढा आजही झारखंड आणि इतर आदिवासी भागांमध्ये प्रेरणादायी आहे। भारत सरकारने त्यांच्या स्मृतीस मानवंदना देण्यासाठी 15 नोव्हेंबर हा दिवस जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। झारखंडमधील अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आणि स्मारके उभारण्यात आली आहेत। रांची येथील बिरसा मुंडा विमानतळ आणि इतर अनेक संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे। बिरसा मुंडा यांच्यावर अनेक पुस्तके, चित्रपट आणि नाटके बनली आहेत। त्यांचा जीवन प्रवास आदिवासी साहित्यात आणि लोककथांमध्ये अजूनही जिवंत आहे। त्यांनी मुंडा संथाल, उराव आणि इतर आदिवासी समुदायांना एकत्र आणले। बिरसा यांनी
जंगल आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या संरक्षणावर भर दिला, जो आजच्या पर्यावरणवादी चळवळीशी जोडला जातो. त्यांचा लढा स्वदेशी आणि स्वराज्याच्या व्यापक संकल्पनेचा भाग होता, ज्याने पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला बळ दिले. काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी बिरसा यांच्या बिरसाईड धर्माला विरोध केला, तर काहींनी त्यांना आदिवासी समाजाला मागास ठरवणारा ठरवले. त्यांच्या सशस्त्र लढ्याला काहींनी हिंसक मानले, परंतु आदिवासी समुदाय त्याला आत्मरक्षेचा आणि स्वातंत्र्याचा भाग मानतो. आज बिरसा मुंडा यांचे विचार आदिवासी हक्क, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी प्रेरणादायी आहेत. झारखंडच्या निर्मितीमध्ये त्यांचा लढा महत्वाचा मानला जातो. त्यांचा उल उगान अर्थात क्रांती हा शब्द समाजामध्ये स्वप्नांचे प्रतीक आहे. तर अशा या क्रांतिकारकाला थेट वार्ता चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.